नालासोपाऱ्यात केक खाल्ल्यानं 11 जणांना विषबाधा झाली आहे। केक खाल्ल्यानंतर 7 अल्पवयीन मुलं आणि 4 महिलांना विषबाधा झाली। 11 जणांना नालासोपारा पूर्व टाकीपाडामधील रुग्णालयामध्ये दाखल केलंय। सर्वांची प्रकृती स्थिर अशी माहिती मिळते आहे। केकमध्ये पाल असल्याचा आरोप या मुलांचा आहे। मेरा नाम सलोनी गुप्ता है। तो केक में छिपकली निकला था तो फिर इसलिए हॉस्पिटल में। कहाँ से केक खरीदा गया था? चामुंडा डेयरी। कहाँ पे है चामुंडा डेयरी? डिजाइन नगर नीलकंठेश्वर अपार्टमेंट के सामने। किस बच्चे लोगों को उल्टी हुआ? क्यों क्यों आपको लगा है कि छिपकली वगैरह क्या निकला? छिपकली निकला केक में छिपकली निकला? हाँ। वाढदिवसाचा केक खाल्ला असल्यामुळे जवळपास 7 अल्पवयीन मुलं आणि 4 महिला यांना फूड पॉयझन झाला असल्याचा धक्कादायक प्रकार हा नालासोपाऱ्यामध्ये उघड झालेला आहे। आणि त्या सर्वांना जे आहे नालासोपारा पूर्व टाकीपाडा या परिसरामधल्या विजयलक्ष्मी या रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे। आपण बघू शकता की हेच ते विजयलक्ष्मी रुग्णालय आहे आणि याच रुग्णालयामध्ये या सर्व 11 जणांना या ठिकाणी ॲडमिट करण्यात आलेलं आहे। डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना फूड पॉयझन झाला असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। जो फूड अँड ड्रग्स कडून नेमका काय रिपोर्ट येतो आणि पोलीस नेमकं या सर्व घटनेमध्ये काय तपास करतात आणि पोलिसांच्या तपासानंतरच नेमकी ही खरी घटना काय आहे हे मात्र स्पष्ट होणार आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा।